नरहरी झिरवळ यांच्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राजकारणात खळबळ उडाली आहे। मात्र व्हिडिओ नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने बाहेर काढला असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे। खरात प्रकरण तापलं असताना लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी 8 महिन्यांपूर्वीचा झिरवळ यांचा व्हिडिओ मुद्दाम अधिवेशन संपल्यानंतर काही मिनिटातच व्हायरल करण्यात आला। हा पूर्ण प्रकार कोणीतरी प्री प्लॅन करूनच केला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। झिरवळ प्रकरण हे लक्ष विचलित करण्यासाठी उकरून काढण्यात आलं असल्याचा आरोपही मिटकरींनी केला। SIT चौकशी जी नेमल्या गेली त्यामध्ये सर्व जे त्या बाबाच्या संपर्कात होते त्या सर्वांचं मला असं वाटते आता चौकशी होणार आहे। त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून या गोष्टीकडून महाराष्ट्र थोडा डायव्हर्ट करण्याकरता 8 महिन्यापूर्वीचा हा व्हिडिओ झिरवाळ साहेबांचा हा काल व्हायरल केला गेला, तोही अधिवेशन संपल्याच्या नंतर 10 मिनिटांनी। पूर्ण अधिवेशन काळामध्ये हा व्हिडिओ का नव्हता, कारण खरंच प्रकरण तोपर्यंत तापू द्यायचं आणि नंतर मग हा व्हिडिओ काढायचा। त्याच्यामुळे हे कोणी प्री प्लॅन केलंय का, त्यांच्या तिथे सुरुची बंगल्यावर कोणी होतं का तिथे, त्यांनी ठीक आहे तो व्हिडिओ जो दिसते तो मारपैकी खरा आहे आणि खरा जर असेल त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसतात, त्याच्यामध्ये नॉनव्हेजचं ताट दिसते आहे, बऱ्याच काही गोष्टी, पण ते तसा व्हिडिओ जर असेल तर हा व्हिडिओ काढला कोणी। 28 तारखेला दादांच्या विमानाची दुर्घटना झाली, 29ला त्यांचा अंत्यविधी झाला आणि पहिली प्रतिक्रिया नरहरी झिरवळांची अशी होती की सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करा, आणि दुसरी प्रतिक्रिया अशी होती की उपमुख्यमंत्री पदाचे सुद्धा त्याच दावेदार आहेत। आणि तेव्हापासून त्यांच्या मागे हे शुक्ल काष्ट लागलं तर त्यांच्या चेंबरमध्ये अँटी करप्शन ब्युरोची धाड पडली। अँटी करप्शन ब्युरोची लोक पैसे घेऊन तिथे येतात आणि तिथल्या सुरक्षा यंत्रणेला मंत्रालयातलं माहित नसतं, तो प्रकार होत नाही, तो थंडा होतो की काय, हा दुसरा प्रकरण काढलं, बरं 10 महिन्यापूर्वीच आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे सोची समजी साजिश आहे, त्यांना यात गोवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांच्या या प्रकरणाच्या आडून आपली पापं झाकण्याचा काही झालीतल्या शुक्राचारांचा प्रयत्न होतोय।